गुढीपाडव्याच्या एकूणच येणाऱ्या सभेचा एक बॅनर सगळीकडे लावलेला आहे. त्याच्यावर बाळासाहेबांचा आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा फोटो लावलेला आहे. बाळासाहेबांनी सांगितलं की त्यावेळी देखील माझा फोटो तुम्ही वापरू नका. त्यावेळेला नक्कीच बाळासाहेब ठाकरेंनी एक पत्र म्हणजे एक जाहीर निवेदन केलं होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे जीवित होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये गेलं, आपल्याला माहीत असेल. आणि राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता वावल्यावर राष्ट्रपुरुषांचा फोटो किंवा राष्ट्रपुरुष हा एका व्यक्तीचा एका कुटुंबाचे होत नाहीत. आणि याचा फायदा जर कोणी घेत असेल तर त्यांनी घ्यावा. आता एकनाथ शिंदेचे लोकही बाळासाहेबांचा फोटो वापरतात. जर बाळासाहेब जर आता हयात असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना मातोश्रीच्या बाहेर चापकाने फोडलं असतं. हा, हे म्हणतात ना की त्यांचे लोक म्हणतात ना, कुणाला कामराला टायरमध्ये घालून मारलं पाहिजे.